एका जंगलात एक गर्भवती हरणी प्रसूतीसाठी योग्य जागा शोधत भटकत होती। बरंच फिरल्यानंतर तिला नदीकाठी एक उंच कडा आणि दाट गवत दिसलं। तिला ते ठिकाण सुरक्षित वाटलं आणि तिने तिथेच बछड्याला जन्म देण्याचा निर्णय घेतला। ती थोडाच वेळ तिथे थांबली आणि अचानक तिच्या प्रसूतीस सुरुवात झाली। तिच्या पोटात कळ येऊ लागली। त्या क्षणीच आकाशात काळे ढग जमू लागले, वीज कडाडू लागली आणि जोरदार पाऊस पडायला सुरुवात झाली। हरणीने उजवीकडे पाहिलं तर तिला एक शिकारी दिसला। त्याचा बाण नेमका तिच्याकडेच रोखलेला होता। तिने डावीकडे पाहिलं तर तिथे भयंकर वाघ दबा धरून बसलेला होता आणि तिच्या समोर कोरडं गवत होतं, ते कधीही आग लागू शकणारं होतं आणि मागे मागे प्रचंड पाणी असलेली नदी। हरणी घाबरली, तिच्या मनात असंख्य प्रश्न धावू लागले। आता काय होणार? ती वाचेल का? तिचं पिल्लू जन्माला येईल का? वीज कोसळून आग लागली तर? शिकारी काय करेल? वाघ काय करेल? नदीचं पाणी वाढतंय, आता ती काय करणार? जन्म देण्याचा क्षण जवळ आला होता आणि तिने स्वतःला पूर्णपणे नशिबावर सोपवलं। तेवढ्यात एक चमत्कार घडला। वीज कडाडली आणि तिच्या शेजारील गवताला आग लागली। धस असा आवाज झाला आणि त्या अचानक झालेल्या प्रकाशामुळे शिकाऱ्याचं लक्ष विचलित झालं। त्याने सोडलेला बाण चुकला। गवताची आग पाहून वाघ घाबरला आणि तो पळून गेला। वादळी पावसामुळे नदीचं पाणी वाढत होतं, पण त्याच जोरदार पावसाने गवतावरील आग लगेच विझली आणि हरणीने सुरक्षितपणे एका सुंदर बछड्याला जन्म दिला। आपल्या जीवनातही अनेकदा असे प्रसंग येतात जिथे चारही बाजूनी संकट येतात, काहीच मार्ग दिसत नाही, निर्णय घ्यायचं कसं कळत नाही। अशा वेळी घाबरू नये, विश्वास ठेवावा परमेश्वरावर, नियतीवर, नशिबावर आणि आपल्या शक्तीवर। कधी कधी जीवनातले सर्व दरवाजे बंद झाल्यासारखे वाटते, पण निसर्ग आपल्यासाठी नवे मार्ग तयार करत असतो। विश्वास, संयम आणि योग्य क्षणी केलेला प्रयत्न हेच जीवनात वाचवतात आणि पुढे घेऊन जातात। ही कथा सांगते की जेव्हा आपण आपल्या परीने सर्व प्रयत्न करूनही काहीच करता येत नाही, तेव्हा देवावर असलेला आपला विश्वास आणि आपलं नशीब स्वतः आपल्या मदतीला उभं राहतं। ही गोष्ट कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओ पाहण्यासाठी, कथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा।